आज ना आम्ही शॉपिंग करणाऱ्या कमी आणि ना विक्रेत्यात जास्त वाटत होतो. तर झालं असं, आज शनिवार होता म्हणून मग मी थोडीशी उशिरा उठली, कारण आमचा काही प्लॅनिंग नव्हता. आणि उठल्या उठल्या असं ठरलं की आपल्याला जायचं आहे शॉपिंगला. मग पटकन उठून आंघोळ वगैरे केली आणि तसंच विदाऊट मेकअप गाडीमध्ये जाऊन बसले. आणि मग गाडीत गेल्यानंतर मेकअप केला आणि मग जायचं शॉपिंगला. तर मग कुठे माझी एक नणंद आहे, त्या दोघींमध्ये एक जी आहे ती माझी नणंद आहे. तर तिचं गावी शॉप आहे, तर ती प्रत्येक वेळी गेली ना की तिकडे पिंपरी चिंचवड मार्केटमध्ये शॉपिंगला जाते ती, कारण ती दुकानदार असल्यामुळे तिला होलसेल प्राईजमध्ये सगळं भेटतं. तर मग आम्हालाही घेऊन गेलेली. मग आम्ही गेल्या गेल्या सगळ्यात पहिले गेलो ज्वेलरी शॉपमध्ये, थोडीशी ज्वेलरी घ्यायची होती तिला. त्यानंतर बरंच काय काय घेतलं, तुम्हाला मी लास्टला दाखवणार आहे. तर इकडे त्यांना भूक लागली होती आणि मी तर काही ठेल्यावर खात नाही म्हणून मी काही खाल्लं नाही, त्या दोघींनी खाल्लं. आणि त्यानंतर मग आम्हाला बरंच अजून सामान घ्यायचं होतं, तर म्हटलं सगळं घ्यावं एकत्र आणि मगच जावं, कारण थोडंसं पावसाचं पण वातावरण झालं होतं. मग सगळी शॉपिंग केली पटपट आणि इकडे कॉर्सेट वगैरे पण घेतलेले. बरेच शॉपिंग केलेली ह्या दोघींनी, मला काही एवढे घ्यायची नव्हते, कारण माझे दररोजच बाहेर कुठे ना कुठे गेले का काही ना काही शॉपिंग चालू असते. तर स्पेशली अशी मी कधी शॉपिंगसाठी बाहेर जात नाही, पण आता म्हटलं चला आता इकडे भेटते होलसेलमध्ये, तर माझं थोडंफार काम होऊन जाईल. तर हे आहे पिंपरी मार्केट आणि ही आहे मी. तर छान असं ऊन पडलं होतं पावसानंतर आणि इकडे आम्हाला घ्यायचं होतं हॉटेलसाठी, जे आज ओपनिंग आहे त्या हॉटेलसाठी हॅपी बर्थडेचं नाव. तर ते घेतलं, चेक केलं आणि घेतलं. त्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये. तर खूप जास्त दमलो होतो आणि मी काहीच खाल्लं नव्हतं म्हणून खूप जास्त भूक लागली होती. तर म्हटलं भोसरीमध्ये आलो तर आता काहीतरी थोडंसं खावं म्हणून मी पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि घरी आलो. तर घरी आल्यानंतर माझं सगळ्यात पहिलं आणि आवडतं फेवरेट काम म्हणजे मी काय शॉपिंग केली ही सगळ्यांना मकडून दाखवणे. तर मी आणले होते 2 पर्स आणल्या होत्या, 2 परफ्यूम आणल्या होत्या, बरंच काय काय सोबत 2 चप्पल सुद्धा आणल्या होत्या सँडल, कारण माझ्यानं आता खूप जास्त खराब झाल्यात पाण्यामुळे. आणि थोडीशी मी बोलली ना ज्वेलरी शॉपमध्ये गेलो होतं, तर तिथे थोडीशी ज्वेलरी पण घेतलेली आणि माझं कॉस्मेटिकमधलं म्हणजे ब्युटी प्रोडक्ट पण बऱ्यापैकी आत्ताच मी घेतले, पण थोडेसे संपले होते. तर त्यामध्ये काजळ वगैरे नव्हतं राहिलं, कॉम नव्हता राहिला, तर तो मी घेतला. नव्हता राहिला म्हणजे थोडंसं डॅमेज वगैरे झाला की नवीन घ्यायचं होतं म्हणून. तर इकडे मी साड्यांसाठी, माझ्या साड्या ज्या आहेत ते ठेवण्यासाठी ऑर्गनायझर घेतले होते, कारण साड्यांचा इतका जास्त पसारा होत चालला आहे ना, तर ठेवायला तर जागा नाहीच आहे. पण म्हटलं ऑर्गनायझरमध्ये ठेवलं की जरा छान राहील म्हणून इकडे मी जरा 5-6 ऑर्गनायझर मागवले होते, कारण ऑनलाईन कसे येतील कसे माहीत नाही, म्हणून म्हटलं आपण स्वतः जाऊन घ्यावं. तर छान अशी क्वालिटीमध्ये मी घेऊन आलेली. तर कसा वाटला तुम्हाला आजचा आपला शॉपिंगचा ब्लॉग हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, असेच आपले दररोजचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का हे सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि आता पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू.